देशात आणि राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय प्रणाली प्रभावीपणे राबवणारा पहिला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गने ऐतिहासिक मान पटकावलाय। या उपक्रमाची दखल स्वतः देशाच्या नीती आयोगाने घेतली असून या आयोगाचं शिष्टमंडळ आज 2 दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालंय। या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नीती आयोगाचे डॉक्टर देवव्रत त्यागी, श्रीमती विदुषी दास या सदस्यांचं स्वागत केलं। यावेळी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या एआय प्रणालीची संपूर्ण माहिती आणि सादरीकरण आयोगाच्या सदस्यांना देण्यात आली। नीती आयोगाचे सदस्य आज 30 ऑक्टोबर आणि उद्या 31 ऑक्टोबर या 2 दिवसात जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून एआय प्रणालीच्या कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करणार आहेत। या अभ्यास दौऱ्यानंतर नीती आयोगाकडून तयार करण्यात येणारा अहवाल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शासकीय कामकाज पारदर्शक, जलद आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने देशात नवा आदर्श निर्माण केला। हा तंत्रज्ञानाधारित प्रयोग आता देशभरातील प्रशासनासाठी प्रेरणादायी ठरणार आहे एवढं मात्र नक्की।